कडूच्या आंदोलनाला काँग्रेसचं समर्थन दिलेलं आहे. 7वा दिवस आहे. काल चर्चा पण झाली पण ते ठाम आहे आपल्या. नाही, असं आहे, बच्चू कडूंच्या आंदोलनाला महाविकास आघाडी म्हणून रोहित पवार स्वतः गेले होते. पवार साहेबांनी फोन केला होता आणि यापूर्वीच आमची भूमिका काँग्रेस पक्षाने स्पष्ट केलेली आहे की आमचा कुठल्याही परिस्थितीत आम्ही शेतकऱ्यांच्या पाठीमागे आहोत आणि शेतकऱ्यांचे प्रश्न घेऊन जो लढत असेल त्याला आमचा पाठिंबा नक्कीच असणार आहे. आणि म्हणून बच्चू कडूंच्या आंदोलनाला सुद्धा काँग्रेस पक्षाचा पाठिंबा आहे. कारण हे खोटारडा सरकारने जे आश्वासनं दिली, कर्जमुक्तीची, शेतीमालाला बोनस देण्याची, तर कुठलेही आणि हमीभाव देण्याची कुठलीही आश्वासनं या सरकारने पाळली नाही आणि जनतेची आणि विशेष करून शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचं काम आणि पाप या सरकारने केलेलं आहे. आणि म्हणूनच शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी जो पाऊल उचलेल त्याला आमचं नक्की समर्थन राहील. महाराष्ट्र हे आता आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांचं हब झाल्यासारखी परिस्थिती आहे. सर्वाधिक देशात महाराष्ट्रामध्ये आत्महत्या होत आहेत. या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, खोट्या आश्वासनामुळे आणि शेतकऱ्याच्या फसवणुकीमुळे हे सगळं काही होत आहे. या वर्षीमध्ये किंवा मागच्या वर्षी दोनही वर्षामध्ये ज्या नैसर्गिक आपत्तीमुळे शेती संकटात आली होती त्या शेतकऱ्यांना अजूनही पुरेशी मदत या सरकारने केलेली नाही. आणि केवळ मतांचं राजकारण, मतांच्या बेरजेचं राजकारण हे सरकार करत आहे. ठीक आहे, राजकीय पक्षांना मताचं राजकारण केलं पाहिजे, पण शेतकरी, शेतमजूर, जनतेला वाऱ्यावर सोडून केवळ हिंदू मुस्लिम करून या राज्याचं भलं होणार नाही. तर हे अनेक प्रश्न आहेत. त्या प्रश्नाला हात घालून ते प्रश्न सोडवण्याची गरज या सरकारला वाटते की नाही, हा खरा प्रश्न आहे. म्हणून बच्चू कडूंच्या साठी जे आंदोलन बच्चू कडूंनी शेतकऱ्यांसाठी पुकारलं आहे त्या आंदोलनाला आमचा 100% पाठिंबा. समिती नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतलेला आहे. काय आता भुरक्याची कमिटी नेमायची? काय कमिटी नेमायची आहे? आमचं सरकार आलं 19 मध्ये, आम्ही जवळपास 39,000 कोटी रुपयाचं कर्ज माफ केलं. कोरोना आला, काही काळ थांबलो होतो आणि सरकार गेलं. नाहीतर त्याच वेळेस आम्ही शेतकऱ्यांचं पूर्ण कर्ज माफ केलं असतं. ज्या शेतकरी नियमित भरतात त्यांना सुद्धा 50,000 रुपये त्यांना मदत करण्याचं धोरण सुद्धा आमच्या सरकारचं. आता कशाची समिती नेमणार आणि समितीत काय दिवे लावणार आहे? ह्या टाइमपास करण्याचा आणि वेळ मारून नेण्याचा या सरकारची भूमिका आहे. आणि तुम्हाला माहित आहे की काल परवा 1.5% एक्साईज ड्युटी लावून 14,000 कोटी रुपये मिळवावे लागले. अजून काय पाहिजे? अजून काय टॅक्स वाढवायचं लावा. तुम्ही मुंबईतल्या जमिनी दान देताय अदानीला, त्या एखादी जमीन मोठी विकली तरी शेतकऱ्यांचं कर्ज माफ होईल. लाख रुपये, 1 लाख कोटीच्या जमिनी जर तुम्ही देत असाल आणि शेतकऱ्यांसाठी तुमचे हात जर मदतीसाठी पुढे येत नसतील तर मग आम्ही असंच म्हणायचं, या सरकारच्या हाताला शेतकऱ्याच्या प्रश्नाला घेऊन लकवा मारला आहे, अशीच परिस्थिती या सरकारची आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांचा जो पक्ष आहे राष्ट्रवादी तो भाजपकडून पुण्यासोबत युती करू शकतो अशी माहिती समोर येत आहे. मुळात अजितदादासोबत देखील ते युती करू शकतात अशी माहिती समोर येते. बघा, पवार साहेब काय बोलतात त्याचे 2-3 अर्थ असं लोक काढत असतात. पण आता असं आहे की जोपर्यंत ठरत नाही तोपर्यंत आपण त्यावर अधिक भाष्य करायचं. काँग्रेस पक्षाची भूमिका आहे की महाविकास आघाडी म्हणून आपण एकत्र राहिलो पाहिजे आणि स्थानिक महाविकास आघाडीचे घटक पक्ष स्थानिक स्तरावर, जिल्हा स्तरावर नेत्यांना जो निर्णय घ्यायचा आहे तो त्यांनी त्या आघाडीबाबत घ्यावा अशी आमची पक्षाची भूमिका आहे. या उदाहरणार्थ सांगायचं झालं तर नागपूरमध्ये आघाडी करायची की नाही, तर स्थानिक नेते बसून तो निर्णय घेतले, पण ते महाविकास आघाडी अंतर्गत घेतले. आता जर सत्ताधारी पक्षांच्या बरोबरच्या संदर्भात काही चर्चा असेल तर मात्र त्या संदर्भात जोपर्यंत स्पष्टता येत नाही त्यांच्या भूमिकेची, आणि त्यामुळं अधिक त्यावर बोलणं उचित होणार नाही. आता भाजप सोडून म्हणजे मग शरद पवार साहेबांना अजितदादा आहेत, एकनाथ शिंदे आहेत, तर त्या महायुतीतील घटक पक्षाबरोबर ते आघाडी करतील का, युती करतील का, की होणार आहे का, या संदर्भात आत्ता काही बोलणं उचित होणार नाही. त्यांच्या बोलण्याचा अर्थ नेमका कोणी चुकीचं काढू नये. म्हणून मला तरी वाटतं की थोडा आपण धीर धरावा आणि पुन्हा भूमिका स्पष्ट होऊ द्यावी, मग त्यावर आम्ही आमची भूमिका मांडू. मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांच्यासमोर भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये काल कुंभची हाणामारी झालेली काल नाही. आता मुंबईमध्ये असो की महाराष्ट्रात असो की देशात असो, भाजपमध्ये 2 गट आहेत
हे आता आम्हाला सांगायची गरज नाही. एवढंच आहे की आमच्याकडे लोकशाही आहे, आम्ही दाखवतो, ते दाखवत नाही. ते बंद कमऱ्यामध्ये एकमेकाला ठोसतात, आम्ही ओपन ठोसतो, एवढंच फरक आहे. लोकशाही आम्ही जास्त मानतो. विषय असा आहे की त्या भारतीय जनता पक्षाच्या संदर्भात की त्या ठिकाणी झालेली जी काही भूमिका, आपल्या जे काही वाद झाला असेल आणि त्या बैठकीमध्ये, तर याची सुरुवात आहे. काय झालं की म्हणजे 10 बाय 10च्या खोलीमध्ये हे सगळ्या लोकांना शिरवत आहेत, त्यामुळे ती गर्दी होणार आहे आणि एकमेकाला ठोसाठोसी होणारच आहे. अशी भारतीय जनता पक्षाची आता परिस्थिती आहे. ह्या जिथे जिथे वाटतंय तर लोकांची आमच्या प्रदेशाध्यक्षांनी चांगली भूमिका मांडली. भारतीय जनता पक्ष म्हणजे इतरांचे नेते चोरणारी आणि नेते खाणारी चक्कीनच आहे. ती भूमिका योग्यच आहे असं म्हणायला हरकत नाही. तर त्यामुळे तिथे शिरून जी काही गर्दी आता झालेली आहे, ते गर्दीचं रूपांतर असेल किंवा सत्तेची साठमारी जी काही चालली, त्यातून अनेक असंतुष्ट आत्मे आहेत. कारण काँग्रेसमधून इतर पक्षातून घेतलेल्या लोकांना खिरापत दिली आहे. त्यामुळं स्थानिक जे काही पूर्वीचे लोक होते त्यांच्यामध्ये त्याच्या वेदना आणि दुःख आहेत. त्यातून कदाचित हा वाद उफाळून आला असेल. आपली आमदारकी रद्द होईल म्हणून याचिका दाखल करण्यात आली नागपूर खंडपीठामध्ये. कोणाची? आपली आमदारकी हे तर झाली ते का आता त्याच्यातून इलेक्शन कमिशनला वगळावं म्हणून इलेक्शन कमिशनला वगळावाची मागणी करण्यात आली. म्हणजे नितेश राणे यांनी राहुल त्याच्यात गांधींना ते पुन्हा एकदा त्याच्यात काही तथ्य नाही. ते पुढच्या तारखेमध्ये मला वाटतं कोर्ट मेरिटवर काय जो निर्णय घ्यायचा तो घेईल. नितेश राणे यांनी नाना पटोलेंवर टीका करताना राहुल गांधी यांना पुन्हा एकदा पप्पू म्हटलेला आहे. राहुल गांधी केवळ शरीराने वाढले, बुद्धीने वाढले नाही अशी देखील नितेश राणे. शुभेच्छा आहे त्याला. त्यांच्या उंचीप्रमाणे त्यांची बुद्धी वाढली, त्यामुळे त्यांना शुभेच्छा. इम्तियाज जलीलवर गुन्हा दाखल झालेला आहे. सिरसाटांवर त्यांनी जे आरोप केले होते, त्यामुळे मी तो शब्दच वापरला नाही तरी माझ्यावर गुन्हा दाखल झाला असता. होईल चौकशी. सरकारची भूमिकाच आहे. विरोधात बोलाल तर गुन्हे दाखल करूच, कोणी बोलू देत. आम्ही महाराष्ट्र लुटून खाऊ, जनता खड्ड्यात घालू, शेतकरी आत्महत्येस प्रवृत्त करू, पण आमच्या विरुद्ध बोलायचं नाही. आम्ही काही केलं ते आम्ही महाराष्ट्र उद्ध्वस्त केला तरी आमच्या विरुद्ध बोलायचं नाही. बोलाल तर गुन्हे दाखल करू, ही सरकारची भूमिका आहे. त्याचा तो भाग आहे. पाऊस पडल्यावर रेनकोट घ्यायचा की छत्री घ्यायची हे अजून ठरलेलं नाही. सुप्रियाताई म्हटल्या अजितदादांसोबत युती करण्याचे पार्श्वभूमी. नाही, असं आहे की पाऊस हा ज्यावेळेस वादळ रूपी येतो त्यावेळेस छत्रीलाही ऐकत नाही आणि रेनकोटालाही ऐकत नाही. त्यामुळे नेमकं काय त्याचा अर्थ होतो तो येणाऱ्या पावसाच्या वादळावर आहे. त्यामुळं आज तरी त्या संदर्भात रेनकोट, छत्री किंवा ते आमच्याकडे हे वापरतात पानांचा, आदिवासी भागामध्ये तो जास्त म्हणजे शरीराला झाकून ठेवतो. काय निर्णय करायचा आहे तो त्यांचा विषय आहे. पण पवार साहेबांच्या भूमिकेच्या संदर्भात किंवा काल परवा त्या पक्षाची जे अधिवेशन झाले त्यामध्ये सुप्रियाताईंनी जी भूमिका मांडली त्यावरून अधिक भाष्य करण्याची गरज आहे. त्यांची भूमिका स्पष्ट होती आणि ती महाविकास आघाडीच्या बाजूने होती. नागपुर शहर कांग्रेस अध्यक्ष विकास ठाकरे ने जो अपने दम पर नागपुर मनपा के चुनाव लड़ने की बात की है। ठीक है, हमने भी वही पार्टी का लाइन भी वही है कि जिसको आघाड़ी करना है वो स्थानिक लेवल पे नेता लोग बैठकर डिसाइड करे, निर्णय ले, और जो जहाँ युति करना अपना आघाड़ी करना है वहाँ उस लेवल पर निर्णय ले, ये हमारी भूमिका है। अब विकास ठाकरे जी ने उनके साथ में चर्चा की या नहीं की ये मुझे पता नहीं है, पर चर्चा करके या नहीं करना ये पार्टी डिसाइड करेगी। थैंक यू।